पारनेरच्या नगराध्यक्ष पदाचा खासदार निलेश लंकेंनी गड राखलाय। डॉक्टर विद्या कावरे पारनेरच्या नूतन नगराध्यक्ष ठरल्या आहेत। महाविकास आघाडीनं पारनेरमध्ये बाजी मारली आहे। महायुतीचा घोडेबाजार या ठिकाणी फसलाय। नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दमदार विजय मिळवलाय। आघाडीच्या डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्ष पद पटकावलंय। त्यांच्या विजयानं महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि महाविकास आघाडीच्या 11 नगरसेवकांची निष्ठा फळाला आली आहे। अथक परिश्रम करून देखील विरोधकांचा घोडेबाजार हा अपयशी ठरलाय आणि 11 निष्ठावंत नगरसेवकांनी मात्र या ठिकाणी विद्या कावरे यांना सहकार्य करत नगराध्यक्ष पदाची माळा ही विद्या कावरे यांच्या गळ्यात घातली आहे। महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एक दिलानं मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली आहे। नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका आवटी, नीता आवटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या घंदाडे आणि स्वतः डॉक्टर कावरे यांनी मतदान करून या ठिकाणी नगराध्यक्ष पद हे आता महाविकास आघाडीकडेच गेलं आहे हे निश्चित झालं। नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉक्टर विद्या कावरे यांचा नगर पंचायत सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला। समर्थकांनी फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला। महाविकास आघाडीच्या विजयानं पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची आता चाहूल लागली आहे।